रामकृष्ण हरे. सज्जनो, आज आपणा पुढे एका गवळणीचं सादरीकरण करत आहे की ती गवळण काल्याच्या उपयोगाला पण नवीन शिकणाऱ्याला उपयोग होईल तिचा. रामकृष्ण हरे. हरे जय जय राम कृष्ण हरे. रामकृष्ण हरी झाले की रूप पाहता लोचनी मग गवळण घेतल्या जाते. आणि गवळणीचं जे विवरण आहे ते असं आहे. तुकाराम महाराजांची गवळण आहे. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा. नो हे बरा लौकिक आता कैसी जाऊ घरा. एक गवळण मथुरेच्या बाजारला दही दूध विकण्यासाठी निघाली. जाता जाता नंदाच्या अंगणामध्ये भगवान गोपाल कृष्णाला तिने पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिच्या मनात ते सावळं सुकुमार रूपडं बसलं. हरिने माझे हरिले चित्त. तर ते तिच्या मनात बसल्यानंतर ती तशीच दही दूध विकण्यासाठी मथुरेच्या बाजारामध्ये गेली. आणि तिची वृत्ती अशी वाढत 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 इतक्या टोकाला गेली, इतक्या शिगेला गेली, शिखरावर गेली की ती भारवित विसरले. दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या असं म्हणायची विसरली. आणि म्हणू लागली, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे अशा आरोळ्या द्यायला लागली. तव तव हासती मथुरेच्या गे. मथुरेच्या लोकांनी त्या गवळणीने ऐकलं की आज ही वेगळंच बोलते आहे, काय डोकं फिरलंय का काहीच. आणि मग तिला नावं ठेवायला लागली, हसायला लागल्या त्या मथुरेच्या काही स्त्रिया. आणि मग तिच्या लक्षात आलं तेव्हा परत जेव्हा ती येत होती आपल्या घरी जाण्यासाठी गोकुळामध्ये, तेव्हा तिच्या डोक्यामध्ये ते कृष्णाची जी अवस्था आहे ती इतकी वाढलेली होती की ती आपली गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये, दुसऱ्याच्याच घरामध्ये शिरायला लागली. अशी स्थिती झाली. आणि मग तिला आपलं घर कुणीकडे, आपली गल्ली कोणती, काय सोसेना असं झालं. तुकाराम महाराज त्या गवळणीची अवस्था वर्णन करताना म्हणतात की गवळण काय म्हणते बघा. हरिने माझे हरिले चित्त. एक गवळण म्हणते, अगं असं काय झालं आहे तुला, हे घर काय विसरतेस, तिकडे मथुरेच्या बाजारामध्ये गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या घ्या असं वेगळंच बरळतेस, काहीतरी आज तुला वेगळंच झालं आहे. तर तेव्हा ती गवळण सांगते की हरिने माझे हरिले चित्त. माझं जे चित्त आहे ना ते हरीने हरण केलं आहे. हरी हरती ती हरिही हुरु हरती, हिरावून घेणे. आणि हरी हा चित्त हरण करतो. तर त्या हरीने माझं चित्त हरण केलं आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे अंतःकरण चतुष्टय आहे ना त्यातलं चित्त फार महत्त्वाचं आहे. परमार्थामध्ये चित्त महत्त्वाचं असतं, शरीरामध्ये पित्त महत्त्वाचं असतं आणि संसारामध्ये वित्त महत्त्वाचं असतं. परमार्थात जर चित्त नसेल तर परमार्थ होत नाही. संसारामध्ये जर पुरेसं वित्त नसेल तर संसार नीट होत नाही. आणि शरीरामध्ये पुरेसं जर पित्त नसेल तर अन्न पचत नाही, माणसं रोगीत बनतात आणि मग ते शरीर हळूहळू नष्ट व्हायला लागतं. तेव्हा परमार्थामध्ये चित्ताला महत्त्व आहे
संसारामध्ये वित्ताला महत्त्व आहे आणि शरीरामध्ये पित्ताला महत्त्व आहे. तर परमार्थात चित्त जर लागलं नाही तितक्या प्रमाणामध्ये तर भगवान अशा भक्ताचं चित्त हरण करतो, आपल्याकडे ते ओढून घेतो आणि त्याला आनंद देत असतो. पण ते जे चित्त आहे ना, ते जर प्रमाणाच्या संतुलितच्या बाहेर गेलं, पुढे गेलं, तर मात्र भारवित्त विसरले मग मात्र संसारावरचा तोल निघून जातो. कारण तिकडचं चित्त जेवढं पुरेसं पाहिजे तिथे राहत नाही आणि परमार्थात त्या उच्च शिखरावर गेला की इकडचा तोल निघून जातो. तेव्हा गवळण म्हणते, आता कैसे जाऊ घरा. आता घरी कसे जाऊ मी, माझं घर मला सुचत नाही आहे. बरं, माझी ही स्थिती जी झालेली आहे ती जर मी कोणाला सांगायला गेले, माझ्या मित्रमैत्रिणीला, तर ती जर बातमी आमच्या घरच्याला समजली तर गवळण पुढे म्हणते, पारखियास सांगत गोष्टी. ही स्थिती जर दुसऱ्याला सांगायला जावं तर घराची कुटी खातील, घरचे माझ्या दात खातील. ती म्हणतील ही बिघडलेली आहे, काय काय म्हणाले, ध्यानावर नसते आणि सगळ्या लोक तिला हसतात, आणखीन मला ते नावं ठेवीत बसतील. आणि मग अशी स्थिती झाल्यावर काय करायचं, अशा परिस्थितीमध्ये त्या साधकाने काय करायचं, तर तुकाराम महाराज त्याच्यावर निर्णय देतात शेवटच्या चरणामध्ये. कारण तुकाराम महाराज त्यातले श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू आहेत, खरे उपदेष्टे आहेत. त्यांना प्रात्यक्षिक आणि तात्विक दोन्ही गोष्टी माहिती आहेत. म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल हे खरे तुकाराम महाराज त्या विषयातले तज्ज्ञ आहेत. तेव्हा तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये त्या अवस्थेत गेलेल्या गवळणीला निर्णय देतात. तुका म्हणे निवांत राही. निवांत राहा म्हणले, घरच्यांची घरची कुटी खातील आणि घरचे नावं ठेवतील आणि लोक काय म्हणतील इकडे जास्त लक्ष नको देऊ. तर तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. जाता जाता ते सावळं सुकुमार रूपडं तिने पाहिलं होतं ना, तर ते परत तुझ्या वृत्तीतून पहा, तिकडे ध्यान लाव आणि त्यातून परत आनंद घे. घरच्याचा आणि जनतेच्या लोकांचा जास्त फारसा विचार करू नकोस. कारण जन हे नो हे बरा लौकिक, हा लौकिक चांगला नाही. ते चांगल्यालासुद्धाच लवकर चांगलं म्हणत नाही आणि मग वाईटला तर ते कधीच चांगलं म्हणत नाहीत. तर अशा लोकांच्या एकीकडे लक्ष देऊ नको, निवांत राहा. पाहिले पाही परतोनी. तर हे तुकाराम महाराजांचा जो निर्णय आहे त्या गोपीच्या संबंधीमध्ये शेवटच्या चरणात, तो त्याचं पहा आणि निवांत राहा. हे लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, तुला बाहेर बहिष्कार घालतील का, हाकलून देतील का, याचा काही विचार करू नको. कारण सांसारिक लोकांचं सांसारिक मर्यादा कशा असतात हा मी तुला अनुभवाने अनुभव सांगतो आहे. कारण तुकाराम महाराज हे प्रात्यक्षिक आणि तात्विक या दोन्ही भूमिका त्यांनी बजावलेल्या आहेत. म्हणजे दोन स्त्रिया, मुलं, परिवार, या सगळ्या गोष्टी, सगळा संसार तुकाराम महाराज हाकत होते. आणि हे सगळं करून संसाराचं किती प्रेम असतं आणि कसं असू शकतं. जेव्हा काही त्या देहूमध्ये महाराजांना वाटायचं तेव्हा ते भंडारा डोंगरावर जायचे. भंडाऱ्या डोंगरावर जरी गेले तरी ते उपवासी मरत नव्हते. तर जिजाऊ म्हणजे ती आवली असं म्हणत असायचे आपल्या पत्नीला. ती 11 वाजल्या की भाकरी घेऊन थेट वर जायची. चढत 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 तो डोंगर भंडाऱ्या डोंगरावर जात असायचे. मग तुकाराम महाराज ती यायला लागली की बस एका शिळावर बसायचे, असं जणू काय वाट बघतायत. खरोखरच ते असे वाट चढत असताना पाहिजे कसा वाट बघतोय. तिलाही बरं वाटायचं की माझी वाट बघतोय. हा कोणाची वाट बघणारा ग्रस्त नव्हता, हा पांडुरंगाची वाट बघणारा होता.
पण जिजाबाईला असं वाटलं पाहिजे की माझी वाट बघतोय, तिला प्रेम दाखवलं तरी चालतं, संसाराला प्रेम ठेवावंच लागतं असं नाही आहे. तर जायचे ते महाराज उठायचे, ते भाकरी डोक्यावरची खाली घ्यायचे, तू एक घास खा बरं मग मी जेवणार. हां, आणि तू किती श्रमाने वर येतेस. हां, अरे तुझ्या पायाला खडे रुतले असतील, काटे मोडतात, काय काय होतं आहे. असं 4 शब्द बोलले की त्याला आनंद व्हायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी बरोबर त्या वेळेवरती जायची. म्हणजे सांसारिक स्त्रियांचं आणि या सगळ्या परिवाराचं प्रेम आपल्या जगण्या इतकं असतं ते ठेवतातच. त्यामुळे तिची जास्त चिंता करू नकोस. संसार करून परमार्थ यशस्वी करणारे तुकाराम महाराज तात्विक आणि प्रात्यक्षिक, आणि म्हणून ते निर्णय गवळणीला देतात. काय म्हणतात बघा, तो का म्हणे निवांत राहे, पाहिले पाही परतोने. आपल्या भगवान गोपाल कृष्णाच्या मनमोहक रूपाकडे तू पाहिलं तेच परत पहा, असा निर्णय देतात. आणि परमार्थाचा खरा हाच परमार्थ आहे की उच्च स्थितीला गेल्यानंतर किती जाऊ शकतात हा एक भाग आहे. आणि सगळ्या गवळणी जातात असंही नाही, पण जे जातात त्यांनी फार चिंता करण्याचं कारण नाही. कारण संसार हा प्रारब्धाधीन आहे, तो संसार होतोच. अगदी गाढवांचा का कुत्र्यांचा यांचासुद्धा होतो, पण परमार्थ हा करावा लागतो. आणि तो करत असताना याची फारशी चिंता करायची नसते, कोण काय म्हणेल का आणि कोणाचं काय बिघडेल का. आपलं परमार्थाचं जे साध्य आहे त्याचा आनंद आपण घेतलं पाहिजे. पण हे करत असताना त्या संसाराची साम्यदशा राखता येईल का हे पाहिलं पाहिजे, की जे तुकाराम महाराजांनी दोन्ही साध्य केलं. आणि म्हणून ते इतरांना पण निर्णय देतात, अधिकार तैसा करो उपदेश. त्या अधिकारावर त्या स्थितीला गेलेल्या गवळणीला सुद्धा हा निर्णय तुकाराम महाराज देऊन सांगतात की बाबा तू काय कर बाई, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. अशी स्थिती कधीतरी माणसाला प्राप्त व्हावी, ती साधना तिथपर्यंत जावी. आणि निदान त्या साधनेपर्यंत त्या स्थितीपर्यंत गेलं नाही तरी परमार्थ करत असताना आपला समतोल राखून परमार्थाचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. परमार्थ हा महत्त्वाचा आहे. दोन्ही आनंद, दीप देहली दीपन्यायाप्रमाणे उंबारठ्यात ठेवलेला दिवा आतही प्रकाश देतो आणि बाहेरही प्रकाश देतो ओसरीवर, तसं परमार्थ आणि हे दोन्हीकडचाही आनंद दोन्हीकडचंही मिळवण्यासाठी जसे तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे तसं पारमार्थिक माणसाने हा आदर्श समोर ठेवला पाहिजे. तरच आपलं जीवन आनंदमय आणि मंगलमय होईल. आणि ते व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करूया. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवूया. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.